असून जालन्यामध्ये आज दलित संघटनांकडून जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हा बंद खरं तर पुकारण्यात आला। तर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती ही आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जालन्यामधून आज दलित संघटनांनी जालना जिल्हा बंदची हाक दिली। परभणीमध्ये जो हिंसाचार झाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गौरव साई सध्या आपल्यासोबत आहेत। गौरव, आपण पाहतोय दलित संघटनांनी आज जिल्हा बंदची हाक दिलेली आहे। कसा नेमका प्रतिसाद मिळतोय या बंदला? अगदी खरं गौरी, आपण आज जर पाहायला गेलं तर जालन्यामध्ये आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर परभणीमध्ये जी घडलेली घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ, त्याचबरोबर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ही हाक देण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर 10 वाजता या बंदला सुरुवात होणार आहे। जालना शहरातील मामा चौकात या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते एकवटणार आहेत आणि त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, त्याचबरोबर परभणीची जी घटना आहे त्याचा निषेध आंबेडकरी संघटनांकडून करण्यात येणार आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जालन्याचं कृषी उत्पन्न बाजार समिती जे आहे ते देखील आज बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि बाजार समितीमध्ये आपला शेतमाल आज विक्रीसाठी कुणीही आणू नका असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर परभणीची घटना जी आहे त्याचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे। प्रत्येक ठिकाणी राज्यभरामध्ये या घटनेचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज जालन्यात सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि अवघ्या काही वेळातच या बंदला सुरुवात होणार आहे। दरम्यान आज दिवसभरात या बंदला कसा प्रतिसाद भेटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हो, गौरी, नक्कीच गौरव, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।